नमस्कार सर्वांना। तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये बसलेलं सोलापूर जिल्हा। तसेच या सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागा नदीच्या तटावर बसलेलं एक धार्मिक स्थळ म्हणजेच पंढरपूर। पंढरपूर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर, चंद्रभागा नदी आणि त्याच नदीवर बसलेलं पुंडलिकाचं मंदिर आणि लाखोच्या संख्येने जमलेली वारकरी संप्रदाय। तसेच जर तुम्ही यावर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला येण्याचा विचार केला असेल तर या ठिकाणी भेट द्यायला नक्की विसरू नका। पंढरपूर जवळील गोपालपूर हे भगवान श्रीकृष्णांच्या कमल चरणाने स्पर्श केलेले एक पवित्र तीर्थ आहे। ते महाराष्ट्रातील पंढरपूर शहराच्या मध्यभागी फक्त 5.5 किलोमीटर अंतरावर बसलेले आहे। भगवान पांडुरंग विठ्ठलांच्या लीलेत या तीर्थाने खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पंढरपूर हे तीर्थक्षेत्रांचे मुख्य केंद्र असले तरी गोपालपूर आजही प्रासंगिक आहे। गोपालपुराचे नैसर्गिक सौंदर्य त्याच्या पवित्रतेत भर घालते। भाविकांना पहिल्याच नजरेत या पवित्र जागेवर प्रेम होतं। गोपालपूर हे एक लहान तीर्थक्षेत्र असलं तरी या तीर्थक्षेत्रात अनेक पवित्र स्थळं आहेत ज्याच्यामुळे तुमच्या आध्यात्मिक भावना जागृत होतील। पहिले म्हणजे गोपालकृष्ण मंदिर आणि गोपालपूर टेकडी। गोवर्धन टेकडीपेक्षा वेगळ्या नसल्यामुळे गोपालपूरमध्ये याला खूप महत्त्व आहे। टेकडीच्या वरच्या मंदिराच्या गर्भगृहात श्री गोपालकृष्णांची एक मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आहे। दुसरे म्हणजे श्री विष्णुपद मंदिर। नावाप्रमाणेच या मंदिरात भगवान श्रीकृष्णांच्या कमल पावलांचे ठसे आहेत। 16 खांबाने आधारलेले हे खुले सभागृह जणू मंदिरच ते भीमा नदीत स्थित आहे। गया येथील विष्णुपद मंदिर इतकंच गोपालपूर विष्णुपद मंदिर पवित्र आहे। गयाला भेट देऊ शकत नसताना भक्त इथे श्रद्धेने येतात आणि दर्शन घेतात। तसेच चंद्रभागा नदीच्या तटावर बसलेले हे सुंदर मंदिर जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्की भेट द्या। पंढरपूरचा कैकडी महाराजांचा मठ। कुठल्याही एक देवांची अथवा महाराजांच्या प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात। कैकडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे। कैकडी महाराजांनी अनेक वर्ष जमिनीला पाठ न लावता ध्यान साधना केली। त्यानंतर जेव्हा त्यांचे भक्तगण वाढू लागले आणि गुरूंना काय भेट द्यावी असे विचारू लागले तेव्हा त्यांनी भक्तांना नामजप लेखन देण्याचे आग्रह केले। त्यात काही वैशिष्ट्य नाम असे आग्रह नव्हता। त्याने ज्यांचे जे उपासना दैवत आहे त्यांचे नाम त्याने लिहावे व तो जपसंग्रह महाराजांना द्यावा असे सुचवले। अशा प्रकारे 600 कोटी नामजप त्यांच्याकडे संकलित झाले असे सांगतात। पंढरपूरच्या कैकडी महाराजांच्या मठात 33 कोटी देवांचे सुंदर आणि सुबक मूर्त्या आहेत। यासोबतच स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या मूर्त्या सुद्धा आहेत। भारतात जेवढे तीर्थस्थान आहे त्यात सर्व तीर्थस्थान तुम्हाला या कैकडी महाराजांच्या मठात बघायला भेटते। या मठात फिरताना तुम्हाला 40 ते 45 मिनिटात पूर्ण भारताचे तीर्थस्थान बघायला भेटते। जर तुम्हाला हे मठ बघायचं असेल किंवा तुम्ही यावर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला यायचे योजिले असेल तर तुम्ही या मठाला नक्की भेट द्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।